पावसाळ्यापूर्वी आपण आता दरवर्षी हा आपला कार्यक्रम असतो. यावर्षीसुद्धा आपण हा कार्यक्रम जरी आचारसंहिता असली तरी सुरू ठेवला होता. आणि आज मी मुद्दामहून इथे पाहायला आलो, कारण मी पण बिहारमध्ये ऑब्झर्वर म्हणून असल्यामुळे मला मधल्या काळात व्हिजिट करायला जमलं नाही. परंतु इलेक्शन होण्याच्या अगोदर मी इथे येऊन गेलो होतो. आणि आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ सगळे नाले आता आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत. आपल्याकडे जवळजवळ 96 नाले आहेत, त्याच्यापैकी 77 नाले आता पूर्ण कंप्लीट झाले. आणि जे राहिलेले जे आपल्याकडे 19 नाले जे आहेत त्याचे कामसुद्धा एक 70%च्या वर गेले. 30% फक्त त्यांचे राहिले. आणि पुढल्या 5 दिवसामध्ये तीही नाले पूर्ण सफाई होऊन जातील. काही नाल्यांचे डिसिल्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. ते सुद्धा डिसिल्टिंग सुरू केलेलं आहे आणि ते डिसिल्टिंगसुद्धा आपल्याला पूर्ण होईल. आज मी मुद्दाम दिघा जो आपल्याला एक थोडा सखल भाग आहे, पाणी इलठणपाड्याचं धरण आहे वरती, आणि तिथून पाण्याचा जो काही विसर्ग येतो आणि त्याच्यानंतर असणाऱ्या ज्या कंपन्या आणि याच्या झोपडपट्ट्या आहेत तिथून येणारा जो नाले बऱ्यापैकी ते अंदरुंद नाले आहेत, तर त्या भागातलं पाण्याचं प्रॉपर ड्रेनेज होऊन ते समुद्राला जावं, खाडीला. तर ते मी दोन्ही मार्ग बघितले. आत्ता फक्त दोन्ही रस्त्याच्या बाजूने आपण जर बघितलं तर दिघाच्या तो इमारतीच्या समोरचे आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तिथेसुद्धा आपण ट्रेन नाले आता करतो आहे. आणि मला खात्री आहे की ते यावर्षी तरी पाणी तिथे तुंबणार नाही. आणि सगळ्यांना खूप सक्त सूचना दिलेल्या आहेत की नाले आणि रस्ते सफाई ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गांभीर्याने आपण पूर्ण केल्या पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.